थोडंसं लहानपणापासून शहरात वाढल्यामुळे गावाकडचं घर किंवा शेती नव्हती आणि त्याची खंत जाणवत होती. आणि जसं जसं वय वाढत गेलं तसं असं वाटायला लागलं की कुठेतरी गावाकडचं घर असावं, शेती असावी. आणि अशाच प्रकारचे माझे नॅशनल आणि इंटरनॅशनल मित्रमंडळी आहेत की त्यांनी मला रिक्वेस्ट केली की आपण कुठेतरी एका ठिकाणी एक काहीतरी वानप्रस्थ आश्रमांना साकार करतो आहे. इथे आम्ही 51 एकरमध्ये एक इको व्हिलेज करतो आहे की जिथे मेडिटेशन सेंटर, गोशाळा आणि वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना आम्ही राबवतो आहे की जिथे फार्म टू टेबल म्हणजे आपल्या शेतातलं पिकलेलं आपण खावं, चांगल्या वातावरणात राहावं आणि हेल्दी आणि सुदृढ आयुष्य जगावं. तर अशी आमची संकल्पना आहे. आणि मी बागवे साहेब आणि अशा प्रकारचे कार्यक्रम घेणाऱ्यांना आमंत्रण करेल की आमचं जसं एक वेदभूमी इको विलेज आहे तसेच आमचे काही सहकारी आहेत, त्यांच्या अलिबागमध्ये रिसॉर्ट्स आहेत. तर तुम्ही प्रत्येक रिसॉर्टला भेट देऊन आमची ही शोभा वाढवावी आणि तुमचे काही छोटेसे मोठे कार्यक्रम असतील तर आमच्या इथे यावं की ज्यामुळे आपण विचारांचे आदानप्रदान होईल आणि बिझनेस पण एकमेकांचे वाढतील. आणि मॅडमलाही रिक्वेस्ट आहे की तुम्ही पण वेलकम. इथं प्रत्येकाला मी सांगेल की जेवढे इथे इको विलेज किंवा आता त्या मॅडम देवगडवरनं आल्यात तर इंडियातली सगळ्यात मोठी जीप लाईन त्यांच्याकडं आहे. सो मलाही उत्सुकता आहे किंवा सरांचंही मोठं काम आहे. तर असे वेगवेगळे प्रकारची लोकं एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचं काम ज्यांनी केलं आहे ते बागवे सर आणि मॅडम आणि कोहिनूरचा सपोर्ट या सगळ्यांचेही मी आभार मानेल. आणि मला इकडे बोलवलं आणि तुम्ही 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद.